तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तीन मित्रांची गोष्ट. तर आज आम्ही जात आहोत धर्मवीर पिक्चर बघायला. आमच्या सोबत आहेत अक्षय कापरे, मी स्वतः पारस खुद्द आणि- अक्षय कापरे आणि आणि आमचे कुख्यात गुंड पारस हिरमाले. तर आम्ही तिघेच जातो नेहमी, पण आज आम्ही जोबेलीचे पारस म्हणी आमचे परम मित्र अपॉइंटमेंट घेऊन पारस बोलवलंय त्यांना. हिरमाली वेळात वेळ काढून आम्ही त्यांना फोन केलेला 5 दिवस अगोदर. आता पण बघा तुम्ही, तो बिझी, आता फोन उचलेल बघा फोनवर तुम्ही. फोन चालू आहे बंधूला. त्याच्यासाठी आम्ही बोललो का तो बिझी आहे. हा बोल. तर आमचं कालच ठरलेलं आहे का पिक्चरला जायचं, पण श्रीपादची बैठक असल्यामुळे आम्ही जरा पोस्टपोन केलं ते. तर आम्ही जातोय आज उल्हासनगरला. कुठला थिएटर आहे? BMX. नवीनच झालेला आहे. सव्वा सातचा नवीन show आहे. थिएटर आहे. तुम्हाला थिएटर पण दाखवा, मी तुम्हाला थिएटर पण दाखवू ना, कसा एक्सपिरियन्स, आमचा काय एक्सपिरियन्स रिव्ह्यू तुम्हाला सगळं सांगू आम्ही. कारण आम्ही नवीन झाल्यापासून पहिल्यांदाच चाललेलो आहे त्या व्हिडिओला. 4 स्टार रेटिंग आहे, बघू आता कशी काय. त्याला 4 स्टार दिली का नाही दिली आपल्या हिशोबाने. ओळख करून द्यायची गरज नाही. आमचे मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत कदम आणि आम्ही सामान्य जनता म्हणजेच सदस्य, मी स्वतः आणि अध्यक्ष तर बघू शकता. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमची एर्टिगा वापस आलेली सुमारे 1.5 दिवस, 1.5 ते- दिवसांनी. 1.5 दिवसांनी ती गॅरेजला होती. ती आता आले परत. तर आता कम्फर्टेबल वाटतंय काहीतरी आम्हाला आमच्या एर्टिगामध्ये. सवय झाली आता त्याच गाडीत फिरायची. दुसरी बघूया. गाडी तर काही चालत नाही. नेहमी प्लॅन दिवसाचे असतात, पण आज आम्ही रात्री रात्रीचा प्लॅन plan करतोय. केलाय. पहिल्यांदा श्रीपादला परवानगी भेटले, ती मी सांगितले पप्पांना म्हणून. बघू आपण आता. पारस 2 शब्द. पारस कोणला आहे ना, कोण प्रेक्षकांना मारत जरा असेल तुझी ना. ओळख होते. पारस नमस्कार. नुसत्या नमस्कारने नाही, जोकने अशी सुरुवात झाली पाहिजे. काय बोलणार ते लाईक कॉलेज. करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का धमाके, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. हे तर आहेच रे, पण तुझे कॉलेजचे किस्से खूप ऐकलेत. काय गोष्ट सांगतो आता, जाऊ दे. त्याला त्याला किस्सामध्ये टाकायची वारी आलेली आहे. झाला गेला गंगेला मिळाला आता. तर याच प्रकारे पारस आपल्यासोबत जुडलेत आपल्या चॅनल मध्ये, आणि असेच ते पुढे जोडत राहील. अशी मी विनंती करतो. विनंती तर आहे. पारस, आखिर क्या हुआ मेरे काजल का? पारस बताओ, क्या हुआ मेरे काजल का? क्या हुआ मेरे काजल का? भाग गई. इतना दर्द सहा नहीं जाता मुझसे. चालू आहे पिक्चर बघा, धर्मवीर. धर्माच्या गोष्टी करू आपण. तर गाईज, तुम्ही पिक्चर बघितला असेल तर कमेंट मध्ये सांगा की पिक्चर बघितला आहे का नाही, कसा काय वगैरे. आम्ही पण तुम्हाला रिव्ह्यू देऊ थोड्याच वेळात बघून कसा काय. 3 तासाचा पिक्चर आहे. अक्षय आमचा बसतो का नाही आता 3 तास ते बघा लागेल. सध्या तर तुम्ही माझी कट बघा, कालच मारली. बघू केस दाखव. This our Mulere hairstyle. Lots of chapri, chapra, all mixed style. तुम्हाला पण अशी केस कापायची असेल तर तुम्ही हेअर प्लॅनेट वांगणी नक्की भेटते. आणि वांगणीचे प्रमोशन करायला चालू केलेत. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, आणि खूप प्रमोशन केलेत. जिम करेल, हे करेल, ते करेल, डाएटचा प्लॅन वगैरे पाहिजे होता त्याला. तर तुम्ही कट करा. ट्रॅफिक लागली रे, खूप ट्रॅफिक लागले. ट्रॅफिक 7च्या आत पोहोचलो पाहिजे आम्ही. इथं नाही, परत लादी नाक्याला लागल. फॉरेस्ट नाही काय. पोहोचू तेव्हा पोहोचू. आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करू. हे बघा, मी हात सोडून गाडी चालवतो. ए नो 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 रिक्स, नो रिक्स, नो रिक्स. गुड बेटा, गुड. गुड गुड बट नो 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 बट गुड गुड. ये हुई ना कुछ बात. बदलापूर म्हणजे बोललं तर ट्रॅफिकचा एक मोठा विषय झाला. तुफानी वेगाची ट्रॅफिक लागली. तुफान वेगाची ट्रॅफिक. सुमारे 7चा शो असल्यामुळे तर 7:30 आलेले आहेत. बघू, लवकर लवकर जायचा प्रयत्न करू आपण. तरी श्रीपाद मला बोलला गाडी चालव, पण नको, मी एक माघार घेतली. मेरे को रिस्क लेने काही नाहीये. अक्षयनी श्रीपत गाडी चालवली होती वांगीला, आठवतं का? एक मर्डर आणि एक हाफ मर्डर झाला होता तिथे. कट मारलेली त्यांनी. अशी कट मारली ना, 0 कट मारली. कट मारून शांत बसलेला मी. अक्षयचं तोंड उंदरा एवढं झालं तेव्हा. अजून काही बोलू नाही शकत त्याच्यामुळे. जाऊ दे, आता काय गेले ते दिवस राहिले तर फक्त आता आठवणी. ट्रॅफिक कधी होईल क्लिअर?
अक्षय काय पोलिसांचा सायरन वाजव ना तुझा तो मागच्या ब्लॉग मधला. माग आम्ही सायरन वाजवला पण आम्हाला 4 दिवस आतमध्ये टाकलेला. काय असं काही असं करू नका कधी कोणी सायरन. खरंच गाईज कलम लागतो काहीतरी रिझन असल्याशिवाय सायरन वाजू शकत नाही तुम्ही. खरंच गाईज आजकाल बदलापूर मध्ये जो नाही तो पोलिसांच्या गाडी सारखा हॉर्न लावतो लाईट लावतात. तर हे लावणं चुकीचं आहे. हे असं लावू नका. हा श्रीपद तुमचं मत काय याच्यावर? नाही भाई पोलीस आले ना चांगलाच फाईन आहे त्याच्यावरती. आणि असे युवा वयामध्ये काही करू नका. म्हटलं टी शर्ट दाखव भावानी टी शर्ट नवीन घेतली ना. मी टी शर्ट हा कलेक्शन आलाय ना सांगत पण नाही. बॉडीने तरी बॉडी दाखवणार आमचा एकमेव मित्र. हो तुझं पोट तू ते दाखवू शकतो. मी नाही दाखवू शकत. जिसका पेट नाही हो सेट नाही. राहू द्यायचं 101 डायलॉग आहेत. तर आपण भेटूया ट्रॅफिक क्लिअर झाल्यावर थोड्या वेळात. चला पिक्चरला मला रात्री गेला. या हसण्याच्या मागे काहीतरी हसण्याच्या मागे काहीतरी वेगळंच दृष्टिकोन परत ट्रॅफिक लागली. समजा. परत ट्रॅफिक लागली. जायचं कधी? ट्रॅफिक दाखवतो आम्ही तुम्हाला. हा ठीक आहे. पिक्चर आहे 7 वाजता. इथंच 6:45 वाजलं. तुझा डीपी वाला 6:50 गाईज पिक्चर गेला. 10 मिनिटं जास्त 10 मिनिटात पोहोचायचे. VIP सीट घेतले डायरेक्ट. बहुत पैसा है अपने पास, तिजोरियां भर रही हैं, इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. आज ही मैं 25 करोड़ रुपए लेके निकला था मार्केट में खर्च करने के लिए. साला बहुत ज्यादा मेहनत करने के बाद भी 16 करोड़ रुपए खर्च हुए हैं. 9 करोड़ रुपए अभी भी बचे हैं. अरे म्हणजे डिक्लेअर 310 रुपयाची. डिक्लेअर नाही त्याच्यामध्ये थोडेसे कम्फर्टेबल आहे. आज माझे पैसे प्रशांतनी भरलेत. ए बाबा मी भरलेत पैसे. श्रीपादने भरले. श्रीपाद आमच्यासाठी आज देवासारखा धावून आलेला श्रीपाद. देव माणूस. देव माणूस माणसाच्या रूपातला देव माणूस. 300 तो कलर स्लाइड. नाही तो बोललेलं अजून बुक केलं तर अजून जास्त झाले. पैशांची सध्या पैसे नसल्यामुळे कधी कधी बघू शकता तुम्ही. चल झूठा. प्रशांत याचं तर असंच आहे. पैसे करत जातो. गरम वाफा. तुम्हाला आता सांगितलं असतं मी बिचाराची टोपी घाला पैसे नाही तो बिना टोपीचा आला आपल्याकडे. हे मी चाललो रे गाडी थांबवली. थांबू का थांबू. हे पटले. भाई पोटाच्या बद्दल काय बोलू नको. पोट म्हणजे एक आतून असणारी फिलिंग्स आहे. आता बचकट मारा feelings आहे. बचकट उद्या बच मस्त पद्धतशीर. थोडं आपण श्रीपाद भाऊकडे बोलू आता. हे गाडी चालवते. नाही जरी गाडी चालवत असला तरी वाघासारखी नजर आमच्या श्रीपाद भाऊची. कृपया करून मागे बघू नका. पुढे धोका है. चीते जैसी फुर्तीली बाघ जैसी नजर क्या गाड़ी चलाता है. Can we skip to the good part? Bye bye, Tata, goodbye, गया. A few moments later. काय म्हणतो. गुलीगत झापूक झुपूक. देख मग आलो इधर ना उधर. आपण आलो. आलो चला. मला आपण आता पोहोचलोय. 52 आपण इथे पोहोचलेलो आहोत. 1 मिनिट फक्त तुम्हाला आतलं दाखवतो नंतर. अरे सॉरी पुढचा टर्न होता. म्हणून 2-3 भागा उडाला असतात. म्हणून याला कधी घेऊन जायचं नाही. रस्ता माहित नाही. आला बोलतो ना काहीच आला नव्हता. आणि दोन्ही बिल्डिंग सेम नाही डिमार्ट आलेला मला भूक लागलेली म्हणून मी बोललो आला काय लागलेली? भूक लागलेली. मला वाटलं शिव लागलेली. Oh my God, कितना गंदा पानी है ये. छी. अरे आगे बढ़ती रहे, कभी छी कर रही हो. बाढ़ आ रही पीछे तो डूब कर मर जाएगी. भाभी आ जाओ ना जल्दी. आ तो रही हूँ. एक तो औलाद का वजन और ढोना पड़ रहा. मी करून आलो. अजून किती लांब आहे? अभी करके येतो. 1 मिनिट द्या. काय बोलणार यार. रस्ते माहित नाही काय नाही माहित. कुठं पण गाडी आता घुसायला होतो. श्रीपाद भाऊ हनुमान गेट टाकतोय. फक्त आप भी टिक करके देता है हनुमान गेट. शिपट टाक लवकर चल. टाकलेलं ते 5 2 सासे सीधा
4 सासे लेफ्ट. पारस डायरेक्शन दे ना. आगे से राइट लेके अंदर जाओ. लेफ्ट में साइड को जाने का. अभी आगे फुल इज्जत ना भाई आपल्या पारसला. नवीन माणूस आहे आपल्यामध्ये आज. त्याला जुलून घ्यायला थोडा वेळ लागतोय. बारीकपणीचा मित्र आहे माझा तो. सेम सेम दिसतो बघा माझ्यासारखा. फक्त दाढी. पारस बघ इकडं. फक्त तो दाढीवाला सीए, मी बिन दाढीवाला सीए. काहीच पारस थोडा लाजतोय बघण्यासाठी, पण थोड्या वेळात आम्ही ब्लॉग करायला बंद करू, पण पारसच आमच्या चॅनलवर दिसून जाईल तुम्हाला. तुम्ही बोलतील का कोण आला नवीन. पारस कडे बघितला का मला कॉलेजचे दिवस आठवतात. कहा गई मेरी काजल, कहा गई मेरी काजल. पोचलो काय वाटतंय आपण. मंडळी पोचलो आपण वाटतंय. कोण पार्किंग कुठे इथं वरती आहे का खालती आहे? तिकडे का. आता मी पोहोचलेलो आहे. आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे. 10 मिनिटाच्या आतमध्ये जायचं नाही तर शो गेला. गॅलेक्सी हो का. आयफोन पण बघायच्या प्रशांतला येताना 16 इथं दिसेल. बघू ना, घेऊन टाकू. फक्त कलर कुठला पाहिजे. कलर थांब, तू कलर सांग. वांग्याचा कलर. बटाटा कलर. बटाटा कलर. वांगा. पार्किंग इथेच लावा. प्रशांत वांग्याची भाजी. टॉप आहे बघ. टॉप आहे बघ. तिकडे दाखव. टॉप क्लास आहे डायरेक्ट. पार्किंग नीचे. आम्ही याच्या आधी तिथे शूटिंग चालू आहे. नवीन मॉल आहे पण आता BMX ला जायचे. पार्किंग. हा पार्किंगला जाणार. तर बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच पहिल्यांदाच BMX बघूया कसा एक्सपिरियन्स आहे मॉलचा. पहिल्यांदाच आलोय मॉलला. कसं काय थिएटर आहे बघू आपण. आतमध्ये गेलो का तुम्हाला व्हिडिओ कॉल दाखवतो करून. भाई मुझे माफ कर दो भाई, मेरे मुंह से निकल गई गलती से. आज के बाद कभी किसी को नहीं बोलूँ भाई. मैंने भाई कभी सॉरी भाई, मेरे से गलती हो गई भाई. सॉरी वीडियो गलती से मिस्टेक हो गया. मिस्टेक गलती से नहीं होती. डायरेक्ट हे आपला काय बोलतात फास्टॅग डायरेक्ट स्कॅन होतो. पैसे जातात का. झाला का. मग झालं. पण पैसे जातात का. मग फुकट देणार आहेत ना आपल्याला. मामाचा पोर आहेत आपल्याला. तुला कसं पैसे वापस भेटले तिकडे मुंबईला काय पावती दिली काहीच दिसत नाही. ही अरे पावती दिसतच नाही. सल्फ्रिक ऍसिड का कमाल आहे. एंट्री घालू नका आता आपल्याला. म्हणजे आपण चालत जायचं का परत. चालायचं तुला आता काय डोक्यावर नाही होत ना. नाही बाबा खर्च केलाय. आम्ही BMX ची लावू कुठे म्हणलं आवाज. तर बघू शकता खूपच मोठी पार्किंग आहे मित्रांनो. गाईस पार्किंग मध्ये बोललं तर 10 out of 10 या लोकांना देऊया. 5 स्टार पैकी 5 स्टार द्या. तुम्हाला जे द्यायचं ते द्या. पार्किंग एक नंबर आहे. बॉक्स ऑफिस. आपलं एंट्री कुठे बघू ना इथं बॉक्स. यांना विचार नाही विचार नाही ना. हा जातो काका. हो काका तिथेच लावून टाकू सर गाडी. मला हा बी ठीक करते आता. दाब इथं चल. दाब तर हनुमान गेर. त्यांना गाडी चालवायला देऊ नका कधी. तुमची पण देऊ नका देत असतील तरी. चला आता आपण निघूया. तिन्ही पण आहेत माझ्याकडं. हे लागला का. दरवाजा लागला नाही. लाव ना. चला पारस. फायनली पारस तुम्हाला दिसलाय कोण आहे म्हणून. ट्रिपल शेट. नेहमी बॉडी दाखवतो ना. जिमला तर काय जात नाही. तुझ्यापेक्षा तरी चांगली आहे. या गोष्टीमुळे मी जिम करायचं बंद केली. या गोष्टीमुळे जिमला जायचं बंद केलंय. कुठून एंट्री आहे. त्याचा दार खोलो. त्याचा जल्दी बोला आता गाडी पे. त्याच्या गाडी खडी आहे. त्याचा दार खोलो. दार खोलो त्याचा. बटन दाबायला लागतो त्याला. दाबला नाही बटन. तो चाचाला बोलत होता. बिल्ला इज बॅक. पिक्चर बघायला इकडे.
बॉक्स ऑफिस पारस बॉक्स ऑफिस बोलतो BMX आता BMX म्हणजे त्याच्यासाठी बॉक्स ऑफिस झालाय. आता पिक्चर झाल्यावर आपण त्याला विचार की किती रुपयाचा गल्ला झाला बॉक्स ऑफिसचा. पिक्चर बघायला आले इथं थिएटर मिळेना. आता प्रयत्नानंतर विचारून आम्ही चाललेलो आहे. भेटला पाहिजे रे. येतानाच बघितलेलं रे. हा ही आली खाली आहे ना. पण आपण त्या कोपऱ्यात होतो तिकडे. चार जण. इसके अंदर जाके लेफ्ट साइड. काय आहे का तुमच्याकडं? काय रे काय आहे का? सांगतो नंतर. तसं बघितलं तर बऱ्या प्रकारे चांगलं होतं. लाईट चालू करावं लागल. चालू केली आहे गाडी. चालू कशाला? पोलीस कंट्रोल रूम पालघर पाणी. हा कंट्रोल रूम बोला. साहेब तुमच्या गडचिंचली गावात काहीतरी मोठा ए वर आहे ना रे श्रीपत. वर जाऊ ना. चला वर. केली का? केली का? मी कुठं बसू? तिकडे आपलं चला खाली जाऊ. त्या साईडला आहे का जागा? अरे आपलं बस खाली बस. अरे थांब ना. तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आम्हाला गोळीबार. ही नॉर्मल मुवमेंट नाही आहे. मी आनंद दिघेंना चांगलंच ओळखतो. अयोध्येत जे काही घडलं त्या पार्श्वभूमीवर आपल्याला गाफील राहून चालणार नाही. यावेळी जर आपल्याकडनं काही चूक झाली तर सस्पेन्शन नाही, फासावर लटकवतील आपल्याला. आत्ताच पिक्चर संपला आणि आम्ही बाहेर आलो. लिटरली पिक्चर एवढा चांगला आहे ना का मन बदलणारा पिक्चर आहे. मी बघितलेला आजपर्यंत सर्वात मनाला लागणारा पिक्चर म्हणजे धर्मवीर. माइंड एकदम चेंज होऊन जातं हा पिक्चर बघितल्यावर. नक्की बघा तुम्ही. आणि रेटिंग बोलायला गेलं तर चांगला मॉल आहे. तुम्ही या एक वेळ इथं आणि नक्की पिक्चर बघा. पिक्चरचा रिव्ह्यू तुम्ही बघितला असाल. खूप चांगला पिक्चर होता. आणि आता मी बाहेर निघाल्यानंतर जेवायला चाललो आहे. नाही ना मी अरे काय खाणार आहे? बघू आता कुठेतरी हॉटेलला थांबू आपण. नेहमीचं नॉनव्हेज का व्हेज? लायसन आहे भावा, लायसन. तर अक्षय फक्त आमची स्पेशालिटी म्हणजे पनीर. त्याच्या पुढे काय नाही. पनीरची भाजी. पनीरची भाजी. दुसरं काय नको का? 65. श्रीपत कुठं जायचं जेवायला? जाऊ तिथं भेटेल तिथं जाऊ आता. चला लवकर घ्या. फारच भूक लागली का? हो लागले भूक तर खूप लागली. आता निघत तुम्हाला सांगितलं, आता परत सांगतोय. रिअली खूप भारी आहे. तुम्ही पण जावा. आम्ही आम्ही बघा पिक्चर.
उगाच रिव्ह्यू देत नाही. खूप चांगला पिक्चर आहे. निश्चय काय असतो ते पिक्चर म्हणून तुम्हाला नक्की समजेल. स्वतःला ओळखाल तुम्ही या पिक्चर मध्ये. स्वतःचा निश्चय कसा घ्यावा यात पुरेपूर माहिती दिली आहे. नक्की पिक्चर. जेवण जात नाही. संपला का जेवण? तर आताच आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही घरी जातोय. आता सरळ घरची वाट. एंड ब्लॉगचा एंड. तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या वेळी. नक्की तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जाऊया आपण आता घरी. बाय बाय. टेक केअर ऑल ऑफ यू.